तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी विविध मान्यवर व लोकप्रतिनिधींची उपस्थिती। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 25 फेब्रुवारी रोजी भेट दिली। यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते। या प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने पारंपरिक पद्धतीने टाळ मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी केलं। त्यानंतर त्यांनी संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं। राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्ताने संतनगरी शेगावमध्ये भावी आरोग्य मेळाव्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। यामध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सहभाग दर्शविला। अशा या भव्य दिव्य सोहळ्यानिमित्ताने शेगावमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तर शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी वाहनधारकांना पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून देण्यात आली होती। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यासह विदर्भ व राज्यातील जवळपास 3000 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, शेगाव।